नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय. पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी लिस्ट महाराष्ट्राची लागली आहे. तर मी तुम्हाला याच्यापासून अगोदरपासून सांगितलं होतं महाराष्ट्राच्या 7 लिस्टा लागत असते. ह्यावर्षी 5च लिस्टला लागणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 5वी लिस्ट जे आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लागलेली आहे. तर कितीवर लागले तुम्ही बघू शकता. या ठिकाणी अहमदनगर डिव्हिजन बघू शकता. ईडब्ल्यूएस 93, ओपन कॅटेगरी 94, पीडब्ल्यूडी 84 पर्यंत, एससी कॅटेगरी 93, ओबीसी कॅटेगरीचा या ठिकाणी गेलाय बघू शकता 94 पर्यंत. त्यानंतर पहा अकोला डिव्हिजन आहे. अकोला डिव्हिजनचा जो कडाप आहे तर हा गेलाय ओबीसी कॅटेगरीचा 95 गेलेला आहे, ओपन कॅटेगरीचा 95 गेलेला आहे, त्याचबरोबर एससी कॅटेगरीचा 96 गेलेला आहे छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजनचा. ठीक आहे. अमरावती डिव्हिजनमध्ये जर पाहिलं आपण ओपन कॅटेगरीचा जो कडाप गेला हा 95 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर पहा छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे. युआर कॅटेगरीचा 96 पर्यंत, एससी कॅटेगरी 96, पीडब्ल्यूएचा 91 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर पहा बारामती डिव्हिजन आहे. युआर कॅटेगरी 91, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कडाप आहे 90 वर गेला, ओपन कॅटेगरीचा कडाप 92 वर गेलेला आहे. त्यानंतर बीड डिव्हिजन आहे. बीड डिव्हिजनचा जो कडाप आहे युआर कॅटेगरीचा 97 वर गेलेला आहे, ओबीसी कॅटेगरीचा 97 गेलाय, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 96 वर गेलेला आणि त्याचबरोबर भुसावळ डिव्हिजन आहे. भुसावळ डिव्हिजनचा युआर कॅटेगरीचा 92 वर गेलेला आहे, एससी कॅटेगरीचा 92 वर गेलेला आहे, त्याचबरोबर पीडब्ल्यूडीचा या ठिकाणी 80 वर कडाप गेलेला आहे. युआर कॅटेगरीचा 92 पर्यंत गेलेला आहे, ओबीसी कॅटेगरीचा 92 पर्यंत कडाप या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर पहा बुलढाणा डिव्हिजन आहे. बुलढाणा डिव्हिजनचा जो कडाप आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी युआर कॅटेगरीचा 96 पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे, ओबीसी कॅटेगरीचा 95 पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 93 पर्यंत कडाप या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर बुलढाणा डिव्हिजनचा जो कडाप आहे एससी कॅटेगरीचा 94 पर्यंत गेला आहे. चंद्रपूर डिव्हिजनमध्ये पाहिलं तर कडाप थोडा कमी या ठिकाणी घसरला आहे. युआर कॅटेगरीचा 92 पर्यंत गेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 92. त्यानंतर बघू शकता पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा 85 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर पहा धुळे डिव्हिजन आहे. धुळे डिव्हिजनचा जो कडाप आहे युआर कॅटेगरीचा 92 पर्यंत गेलेला आहे, त्याचबरोबर एससी कॅटेगरीचा 91 पर्यंत गेला आहे, ओबीसी कॅटेगरीचा 93 पर्यंत गेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 92 पर्यंत कडाप या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर पहा धुळे डिव्हिजन आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर पहा गोवा डिव्हिजन आहे. गोवा डिव्हिजनचा ओबीसी कॅटेगरीचा 91 गेलेला आहे, ओपन कॅटेगरीचा सुद्धा 91 गेलेला आहे, त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचा जो 87 वर कडाप गेला आहे, जो की कमी गेला आहे थोडासा, आणि युआर कॅटेगरीचा 90 वर सुद्धा गेलेला आहे या ठिकाणी गोवा डिव्हिजनला. त्यानंतर बघू शकता ओबीसी कॅटेगरी 91, त्यानंतर पहा पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा 78 वर या ठिकाणी गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर जळगाव डिव्हिजन आहे. जळगाव डिव्हिजनचा जो कडाप आहे युआर कॅटेगरीचा 93 वर गेलेला आहे, एसटी कॅटेगरीचा 90 गेलेला आहे. त्यानंतर पहा एससी कॅटेगरीचा 92 वर गेलेला आहे, त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा कडाप 93 वर गेलेला आहे. कराड डिव्हिजन आहे. कराड डिव्हिजनला तुम्ही बघू शकता या ठिकाणी 88 वर गेलेला आहे, एसटी कॅटेगरीचा, युआर कॅटेगरीचा 91 गेलेला आहे, एससी कॅटेगरी 90 गेलेला आहे, पीडब्ल्यूबी कॅटेगरी 77 गेलेला आहे, एसटी कॅटेगरी 88 गेलेला आहे, त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरी 91 गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता युआर कॅटेगरी 91 गेलेला आहे. आणि कोल्हापूरमध्ये जर पाहिलं आपण युआर कॅटेगरी 95 गेलेला आहे, ओबीसी कॅटेगरी 93 गेलेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 94 गेलेला आहे, ओबीसी कॅटेगरी 93 या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर पहा मालेगाव डिव्हिजन आहे. मालेगाव डिव्हिजनचा जो कडाप आहे युआर कॅटेगरीचा 93 गेलेला आहे, पीडब्ल्यूडी बीचा 82 वर गेलेला आहे, ओबीसी कॅटेगरीचा 93 गेला आहे, एससी कॅटेगरी 91 गेलेला आहे, ओबीसी कॅटेगरी 93 गेलेला आहे, आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी 89 गेलेला आहे. ठीक आहे. मुंबई सिटी नॉर्थ वेस्टला बघू शकता युआर कॅटेगरी 94, ओबीसी कॅटेगरी 94. त्यानंतर पहा ईडब्ल्यूएस कॅटेगरी 90 गेला आहे. नागपूर मुफसूलला युआर कॅटेगरी 93 गेलेला आहे, त्याचबरोबर जे आहे पीडब्ल्यूबी बघू शकता 84, एससी कॅटेगरीचा 92 वर गेलेला आहे, युआर कॅटेगरीचा कडाप 92 वर गेलेला आहे, त्याचबरोबर जे 94 गेला युआर कॅटेगरीचा काही ठिकाणी, आणि एससी कॅटेगरीचा जो नागपूर मुफसीलचा 92 पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता एसटी कॅटेगरी 88, ओबीसी कॅटेगरी 93 आणि युआर कॅटेगरी 92. त्यानंतर बघू शकता या ठिकाणी नांदेड डिव्हिजन आहे. नांदेड डिव्हिजन ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 95 पर्यंत गेला आहे, ओपन कॅटेगरी 96 वर गेलेला आहे, एससी कॅटेगरीचा 96 वर या ठिकाणी गेलेला आहे, आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी 95 गेलेला आहे, एससी कॅटेगरीचा 96 वर या ठिकाणी गेलेला आहे. ठीक आहे. ओबीसी कॅटेगरी बघू शकता 94 गेलेला आहे. त्यानंतर पहा नाशिक डिव्हिजन आहे. नाशिक डिव्हिजनला ओबीसी कॅटेगरीचा 93, युआर कॅटेगरीचा 94, त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा बघू शकता या ठिकाणी 93 पर्यंत गेलेला आहे, ओपन कॅटेगरीचा 93, एससी कॅटेगरीचा 93 वर गेलेला आहे, त्याचबरोबर एससी कॅटेगरीचा बघू शकता तुम्ही
92वर गेलेला आहे. नवी मुंबईचा जो कडाप आहे तर हा नवी मुंबईचा युआर कॅटेगरीचा 90वर गेलेला आहे. त्यानंतर एससी कॅटेगरीचा 90 गेलेला आहे. एससी कॅटेगरीचा बघू शकता 89, एसटी कॅटेगरी बघू शकता नवी मुंबई 87 पर्यंत, ओपन कॅटेगरीचा 91वर गेला, 90वर गेलेला आहे. त्याचबरोबर पहा ओबीसी कॅटेगरीचा 90वर गेलेला आहे नवी मुंबईचा. ठीक आहे. त्यानंतर पहा उस्मानाबाद डिव्हिजन आहे. उस्मानाबाद डिव्हिजनचा जो कडाप आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 95 गेलेला आहे, ओबीसी कॅटेगरीचा 96 गेलेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 95 गेलेला आहे, ओपन कॅटेगरी 96 पर्यंत गेलेला आहे, 95 पर्यंत सुद्धा गेलेला आहे. आणि एसटी कॅटेगरी जर पाहिला आपण पालघर डिव्हिजनला एसटी कॅटेगरीचा 89 गेलेला आहे, युआर कॅटेगरीचा 90 गेला आहे, एससी कॅटेगरीचा 88 गेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 89 गेला आहे. जो की कमी कडाप पालघर डिव्हिजनचा गेला आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की पालघर डिव्हिजन झालं, चंद्रपूर डिव्हिजन झालं, गोवा डिव्हिजन झालं, हे डिव्हिजनच्या या ठिकाणी कडाप कमी जाणार आहे. तर पहा पालघर डिव्हिजनचा खूप कमी या ठिकाणी कडाप गेलेला आहे. ओपन कॅटेगरीचा 90वर कडाप गेलेला आहे आणि PWD बीचा जो कडाप आहे हा फक्त 76वर गेलेला आहे. आणि ओबीसी कॅटेगरीचा सुद्धा 90वर गेला आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी ओबीसी कॅटेगरी फक्त 90वर कडाप या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर पहा पंढरपूर डिव्हिजनला 93 जागा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पंढरपूरमध्ये एससी कॅटेगरीच्या बघू शकता 92 कडाप आहे. त्याचबरोबर ओपन कॅटेगरी 93, युआर कॅटेगरी 93, ओबीसी कॅटेगरी 93. त्यानंतर पहा ईडब्ल्यूएस कॅटेगरी 93वर गेलेला आहे, एसटी कॅटेगरी 94 गेलेला आहे, युआर कॅटेगरी 93 गेलेला आहे, ओबीसी कॅटेगरी 96वर गेले. परभणी बघू शकता, परभणीचा जो कडाप आहे तर ओबीसी कॅटेगरी 96, युआर कॅटेगरी 96, युआर कॅटेगरी बघू शकता ओपन, ओबीसी कॅटेगरीचा जो कडाप 95 पर्यंत गेला आहे, एससी कॅटेगरीचा जो कडाप आहे 95 पर्यंत गेलेला आहे, एसटी कॅटेगरी 91 गेला आहे. आणि पुणे सिटी ईस्टचा बघू शकता ईडब्ल्यूएस कॅटेगरी 95, ओपन कॅटेगरी 96, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 96, एसटी कॅटेगरी 94 आणि ओबीसी कॅटेगरीचा 94 पर्यंत गेलेला आहे. आणि ओपन कॅटेगरी बघू शकता 95 पर्यंत गेला आहे, ओबीसी कॅटेगरी बघू शकता 94, एससी कॅटेगरीचा बघू शकता पुणे मोपसूलला बघू शकता एससी कॅटेगरीचा 92 पर्यंत, ओपन कॅटेगरीचा 93, ओबीसी कॅटेगरी 92, युआर कॅटेगरी बघू शकता 92, पुणे मोपसूल ओबीसी 92 पर्यंत गेलेला आहे. रायगड डिव्हिजन आहे. त्यानंतर रायगडमध्ये बघू शकता युआर कॅटेगरी 91, एससी कॅटेगरी 90 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 91, ओबीसी कॅटेगरी 92. त्यानंतर रत्नागिरी डिव्हिजन आहे. रत्नागिरी डिव्हिजनला बघू शकता तुम्ही युआर कॅटेगरी 92, ओबीसी कॅटेगरी 92, ओबीसी कॅटेगरी 92 आहे, एसटी कॅटेगरी 89 आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 92 आहे. त्यानंतर सांगली डिव्हिजन आहे. सांगली डिव्हिजनमध्ये बघू शकता युआर कॅटेगरी 93, ओबीसी कॅटेगरी 92, त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरी 93. त्याचबरोबर एसटी कॅटेगरी 88 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर सातारा डिव्हिजन, आणि सातारा झाल्यानंतर या ठिकाणी श्रीरामपूर डिव्हिजनचा कडाप बघू शकता युआर कॅटेगरी 91, युआर कॅटेगरी 91, ओबीसी कॅटेगरी 91, PWB 72, त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरी 91, एसटी कॅटेगरी बघू शकता सोलापूर डिव्हिजन 46वर गेला फक्त एसटी कॅटेगरी, PWCचा कडा आहे 83वर गेलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता हे महाराष्ट्रातील जे विद्यार्थी मित्रांनो हे लिस्ट आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर ही संपूर्ण लिस्ट आहे.